सकाळचे आता 6 वाजले आणि हे पहा सकाळचं वातावरण. आत्ताच गॅलरीचं दार उघडले आणि बाहेर आले. इथे मी काही फुलांची झाडे लावलेत आणि इतके सुंदर फुलं आलेत हे आजचे. पहा कसे एकसारखे, जसं काही यांना तयार केले म्हणजे हाताने. असे सुंदर फुलं आलेत पहा. खूप छान वाटलं. पाहायचा आकार कसा मस्त आलाय. एकूण फुलं आहेत 6-7 फुलं आहेत हे. कसे मस्त आले तो. इतकं पाहायला पहिल्या मनाला प्रसन्न वाटलं. लेवल पहा, एकसारखा आकार. खूप छान वाटलं. किती निसर्गाचं हे असते ना. कसलं भारी दिसायले. निशिगंधाचं एका कुंडीमध्ये लावले मी झाड. हा कसा आकार आलाय सुंदर. इतकं छान वाटलं मला. कौतुक पण वाटलं. कसं भारी आलं हे. नाहीतर 2-2, 3-3 लागतात. एकसारखा आकाराची फुलं आली आज, एकसारख्या आकाराची. मला राहावलं नाही म्हणून व्हिडिओ बनवते याचा. आणि इकडे मोगऱ्याचे ते लावलेत. वेलाचा मोगरा आहे. वरती चढलेत. जागा भरपूर नाही तर खूप गार्डन भारी केली असते. असं वरी चढायला त्याला दिशा दिली. मला आजचं फुलं खूप आवडले. ते पहा एकसारखा आकाराचे. जसं काही तयार केले आपण, तयारी करतो ना पुष्पगुच्छ. एकदम भारी झाली पहा एकसारखं. खूप आवडले. किती निसर्गाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सकाळचं वातावरण. पक्ष्यांचा पण झालाय चिवचिवाट सुरू. किलबिलाट, चिवचिवाट. आता मी लग्नाला निघाले. लग्नाचा टाईम होत आलाय आणि झाले तयार. सिंपल लुक केले सगळं. निघाले आता. फक्त 10 मिनिटच आहेत आणि 2-3 किलोमीटर अंतर आहे. तिथं जायचंय कार्यालय. चला लग्नाला निघाले आणि अशा पद्धतीनं तयार झालेली. सिंपलच लुक केले कारण गरमीचे दिवस आहेत आणि हेवी मेकअप किंवा हेवी साडी पण चालत नाही. सिंपल केलंय सगळं मॅचिंग. ते चला नातीला भेटायला. इकडे परत बोला. हो इकडे बाबा इकडे आणा. हो परत बोला. हो राणीला मला जायचं. सावली मला जायचं आहे. लग्नाला निघालेली. भैया पण आलाय. रुद्र भैया आलाय. राणी चल लग्नाला जायचं. मी आता नाही येणार तुला. आता अशीच बघत राहा. आता नुसती झोप येते काय? झोप येते तुला? झोप येते. मग झोपा सोडून बाहेर कशाला आली तू? आजीला भेटायला. आजोबाला ह्या सगळ्याचे फेवरेट आजोबा आहेत बाबा. चला आता उशीर व्हायला आपल्याला. भैया गाडी काढायला. आता आम्ही 2 जण निघालोत. एक 10 मिनिटच बाकी आहेत आणि जवळच आहे. 1-2-4 किलोमीटर अंतरावर कार्यालय आहे आणि तिथं जायचं. त्या दिवशी 4 दिवसापूर्वी बांगड्याचा कार्यक्रम झाला आणि आज आहे त्या मुलीचं लग्न, निकिताचं.
संसर्ग कुठेही पसरू नये म्हणून त्या वधूवरांच्या ठिकाणी जे नवरदेव येत असतात त्या नवरदेवाचं सीमांत पूजन हे गावाच्या वेशीच्या बाहेर मारुतीच्या मंदिरामध्ये केलं जायचं. म्हणून पूर्वी आलेल्या सर्व मान्यवरांचं अतिथींचं शब्दस्मरणाने स्वागत. या विवाह सोहळ्यात
मोदी स्कूलचे सर्वेसर्वा संजय मोदी यांच्या देखील या ठिकाणी